क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। या प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करून मेहकर व लोणार तालुक्याच्या मदतीच्या पॅकेजमध्ये समावेश करावा अशी ठाम मागणी केली आहे। अन्यथा आक्रमक आंदोलन करू असा इशाराही दिलाय। ढगफुटी सदृश पावसामुळे राज्यामध्ये 358 तालुके प्रभावित असताना सरकारने मात्र 253 तालुके अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमध्ये घेतलेले आहेत। 105 तालुके घेतले नाहीत। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातले मेहकर आणि लोणार हे 2 तालुके अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमधून वगळलेले आहेत। याच्या संदर्भात आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मेहकर लोणार तालुक्यामध्ये सुद्धा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहकर लोणारमध्ये नुकसान झालेलं असताना ते 2 तालुकेच का वगळले? सरकार राजकारण करतंय का हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतोय। कदाचित लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना आमच्या बरोबरीत तिथं मतदान पडलं, त्या तालुक्यावर राग काढण्यासाठी तर कदाचित त्यांनी हा प्रयत्न केला नाही। सरकार द्वेषाच्या भावनेने ही सगळं करतंय अशी आमची भावना आहे। मेहकर लोणार तालुका सुद्धा अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमध्ये घ्या आणि 100% नुकसान भरपाई द्या अशी मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आणि जर हे केलं नाही तर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये मेहकर लोणार तालुक्यासाठी आम्ही करणार आहोत।